वार्तांकन रोखठोक बातमी। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून आता त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही। कोकाटे यांना 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलाय, त्यामुळे त्यांची तुरुंगवारी तुर्तास टळली आहे, परंतु त्यांची आमदारकी मात्र अडचणीत आली आहे। फसवणुकीच्या प्रकरणात देखील माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले। यावर बोलताना रवींद्र कदम यांनी कोर्टात म्हटले की कुणी स्वतःच्या सहीची बनावट सही करेल का? कोकाटे यांनी बनावट रेशन कार्ड बनवल्याचा आरोप करण्यात आला होता। यावर कदम यांनी युक्तिवाद केलाय। कोकाटे यांच्यावर लागलेल्या शिक्षेच्या कलमाचे रवींद्र कदम यांच्याकडून विश्लेषण करण्यात आले। वार्षिक उत्पन्न संदर्भात वर्तवलेल्या अंदाजावर वकील रवींद्र कदम यांनी आक्षेप नोंदवलाय। अंतरिम आदेश न्यायालयाने दिलेले नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलंय। हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादानुसार कोकाटे व त्यांच्या भावानं बनावट कागदपत्र सादर केली होती। कमी उत्पन्न दाखवून कोकाटे यांनी सदनिका लाटल्या। कायद्याच्या माहिती असतानाही गरिबांच्या प्रवर्गातून त्यांनी अर्ज केला। कोकाटे सभापती होते, त्यांनी जे केले त्याची त्यांना कल्पना होती, असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी कोर्टात केला आहे। कोकाटे यांचे भाऊ कंत्राटदार होते, त्यांची 25 एकर जमीन होती, त्यामुळे दोघंही आर्थिक दुर्बल घटकात नसल्याचा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।